नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 3 मे 2026चे जेवढेही महत्त्व चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे महत्त्व चालू घडामोडीचे प्रश्न आपण बुलेट रॅपिड फायर या सीरीजमध्ये आत्ताच्या लेक्चरमध्ये बघूयात. हा जो काही व्हिडिओ ठरणार आहे, तो खूप विशेष असणार आहे. कारण आज आपण संपूर्ण एप्रिल महिन्याचे जेवढेही टॉप 300 प्रश्न आहेत, हे 300 प्रश्न कव्हर करणार आहोत. त्याचं रिव्हिजन करणार आहोत. कारण रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. रिव्हिजन इज की ऑफ सक्सेस. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही, तोपर्यंत तुम्ही पास होणार नाही. लक्षात ठेवा. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर जाताना व्हिडिओ लाईक जरूर करा. बघत आपण महत्त्वाचे प्रश्न. तत्पूर्वी छोटीशी माहिती, ती म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो काही ईबुक आहे, तो ईबुक लॉन्च झाला आहे. जर कुणाला संपूर्ण एप्रिल महिन्याला रिव्हिजन करायचं असेल आणि त्याची PDF पाहिजे असेल, प्रिंटआउट तुम्हाला काढता येतील प्रिंटआउट आणि हे प्रिंटआउट तुम्हाला काढता येईल ह्या WhatsAppच्या माध्यमातून. तुम्हाला काय करायचं आहे, ₹20 ह्या ईबुकची प्राईस येणार आहे. ₹20 तुम्ही ह्या दिलेल्या QR कोडवरती स्कॅन करून पाठवून त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला या WhatsApp नंबरला पाठवायचा आहे आणि खाली तुम्ही एप्रिल महिना ईबुक असं तुम्हाला लिहायचं आहे. कारण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचं देखील आपलं ईबुक ₹20 ला आहे. मग मी कन्फ्युजन होतो, की तुम्हाला नेमकं कोणतं PDF पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला खाली लिहायचं आहे, की एप्रिलचं पाहिजे की 3 महिन्याचं पाहिजे. ₹20-20 तुम्ही पे करू शकता. हे 3 महिन्याचे देखील ₹20 आणि एप्रिल महिन्याचे देखील ₹20 आहे. चला बघा, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे कोणतं बनले आहे? वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो आहे. हे आहे कांकरिया रेल्वे डेपो, अहमदाबाद. नुकत्याच केन बेतवा नदीजोड प्रकल्पाच्या मुद्द्यावरून कोणत्या राज्यात चिता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे? चिता आंदोलन आहे मध्य प्रदेशमध्ये आणि हे जे काही केन बेतवा नदीजोड प्रकल्प, लक्षात ठेवा, केन आणि बेतवा या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. नुकतेच भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 61व्या फेमिना मिस इंडिया 2026 ची विजेती कोण आहे? तर हे येतं साध्वी सैल. जागतिक जलसंकटाचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने वॉटर फॉरवर्ड कार्यक्रम सुरू केले आहे? हे आहे जागतिक बँक. नुकतेच रोहित शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा मान कोणी मिळवला आहे? तर हे येतं स्मृती मंधाना. नुकतेच बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त येतं दिनेश त्रिवेदी. भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? हे लडाखमध्ये आणि हे पहिलं असल्यामुळे IMP आहे. कोणत्या राज्यातील पचपदरा रिफायनरीमध्ये उद्घाटनाच्या अवघ्या 1 दिवस आधी भीषण अपघात लागली, भीषण आग लागली थोडक्यात? तर हे आहे राजस्थानमध्ये येतं हे पचपदरा रिफायनरी. नुकतेच बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती कोण आहे? तन्वी कोलते. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? हे आहे संभाजी पेठ. आपण हे डेली बघत असल्यामुळे ह्याचे विश्लेषण आपण करणार नाही. आपण फक्त रिव्हिजन करणार आहोत. नुकतेच राघव चड्डा सहित आम आदमी पक्षाचे 7 सदस्य पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. तर पक्षांतरबंदी कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित आहे? तर ते 10वी अनुसूची. नीती आयोगाने कोणत्या राज्याला भारताचे अद्रक किंवा आलेख राजधानी म्हणून घोषित केले आहे नुकतेच? तर ते आहे मिझोराम. भारतातील कोणत्या महानगरपालिकेला व्हिएन्ना येथे जेंडर इक्वेलिटी मोबिलायझेशन GEM अवॉर्ड भेटलेला आहे 2026चं? तर त्या गुंटूर आंध्र प्रदेश. आंतरराष्ट्रीय बीज बियाणे दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? हा असतो 26 एप्रिलला. कोणत्या मंत्रालयाने भिक्षावृत्ती मुक्त भारत साध्य करण्यासाठी स्माईल बेगरी सर्व्हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? हे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 आयोजन करण्यात आले कोणत्या ठिकाणी? उझबेकिस्तानचे राजधानी ताश्कंद येथे. नुकतेच कोणत्या ठिकाणी भगवान बुद्धांचे तथागत पवित्र अवशेष देशांतर्गत प्रदर्शनासाठी प्रथमच त्यांच्या कायमच्या जागेवरून दुसऱ्या जागी किंवा दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्या कोणत्या ठिकाणी? तर हे आहे लडाखमध्ये. कोणत्या ठिकाणी 9वे भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 आयोजन करण्यात आला आहे? या नवी दिल्लीमध्ये. दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो? 24 एप्रिलला आणि जागतिक मलेरिया दिवस असतो 25 एप्रिलला. नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षांच्या इतिहासात प्रथमच लष्कराचे कमान एका महिलेकडे सोपविण्यात आले असून त्याचे नाव काय असेल? हे तर सुसान गोयल.
सुसान कोयल. हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान कोण? त्याचं नाव आहे पीटर माग्यार. पीटर माग्यार. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू विक्टर ॲक्सेल्सनने बुधवारी निवृत्तीची घोषणा केली असून त्याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? कोणत्या देशाचे आहे? हे देश आहे डेन्मार्क. विक्टर ॲक्सेल्सनने निवृत्ती घेतली. बॅडमिंटनपटू होता, डेन्मार्कचे आहेत. दरवर्षी जागतिक कला दिन हा कधी असतो? 15 एप्रिलला. नुकतेच IPLच्या इतिहासात भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक षटकार माराचे विक्रम कोणी केले असेल? हे तर विराट कोहली. सर्वाधिक षटकार त्यांच्या नावावर येतं. नुकतेच आलेल्या ॲक्सेस नाऊच्या इंटरनेट शटडाऊन अहवाल 2026 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे दुसरा. नुकत्याच कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला राष्ट्रपती पोलीस कलर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे राज्य आहे ओडिसा. ओडिसा राज्याचं राज्य पोलीस दल. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशात जागतिक बँक व IMFची बैठक होणार आहे? हे होणार आहे थायलंडमध्ये. नुकतेच आलेल्या एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026च्या अहवालानुसार जवळपास 20 गिगावॅट स्थापित क्षमतेसह कोणतं राज्य हा नवीकरणीय ऊर्जेसाठी भारतामध्ये अव्वल आहे? तर तो आहे राजस्थान. दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 5 एप्रिलला. भारत व कोणत्या देशादरम्यान एप्रिल 2026 मध्ये रेलॉज करार कार्यान्वित करतील, ज्यामुळे लष्करी तळ, बंदरे आणि विमानतळावर परस्पर प्रवेश शक्य होईल? तर हे आहे रशिया. संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस दरवर्षी कधी असतो? हा असतो 20 एप्रिलला. नुकतेच मुंबईत पार पडलेल्या मिस साके इंडिया 2026 ची विजेती कोण आहे? निशिता अंतरकर. मुंबईत हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांनी कोणत्या ठिकाणी वनस्पती पेशी किण्वनावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे? तर हे ठिकाण आहे IIT चेन्नई. त्यानंतर नुकतेच प्रतिष्ठित प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? हे तर डॉक्टर CH श्रीनिवासराव. नुकतेच आशियातील सर्वात मोठा उन्नत वन्यजीव कॉरिडॉर भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे? हे राष्ट्रीय उद्यान आहे राजाची राष्ट्रीय उद्यान. इन्फोसिस कंपनीने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर हे आहेत कार्लोस अल्कराज. नुकतेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये कोणत्या देशाने अमेरिकेला मागे टाकत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे? तर हा आहे चीन. नुकतेच कोणाला अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे? हे व्यक्ती आहेत अजित कुमार मोहंती. नुकतेच 97.81 मते मिळवून इस्माईल ओमर गुएलेह हे कोणत्या देशाचे 6व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? त्या देशाचं नाव आहे जिबुती. अमेरिकेतील पहिल्या पूर्णाकृती स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलं आहे? हे आहे सिएटल, अमेरिका. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने दुर्गम भागातील संपर्क सुधारण्यासाठी सिक्कीमचे पहिले सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. हे आहे सिक्कीम सुंदरी. दरवर्षी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस कधी असतो? 14 एप्रिलला. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी 1500 वर्ष जुने जलाशय सापडले आहे? हे एलिफंटा लेणी. बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनले, त्यांचं नाव आहे 15वे सम्राट चौधरी. बिहारचे नवीन मुख्यमंत्री सम्राट चौधरी बनले आता. बिहारची राजधानी मात्र पाटणा आहे. त्यानंतर 28 मार्च 2026 रोजी बेंगळुरू येथे कितव्या IPLची सुरुवात झाली आहे? सध्या IPL चालू आहे, 19वा आहे मात्र ते. नुकतेच ब्रिक्स तर्फे महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती तर कल्पना सोरेन. दरवर्षी सरहुल उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो? हे आहे झारखंड. 1 एप्रिल 2026 पासून किती टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकले जाणार आहे? हे आहे 20%. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2026 पुरस्कार कोणत्या चित्राला भेटले आहे? हे आहे फ्लाइंग रोडेंट. लंडन क्लायमेट कॉन्क्लेव्हमध्ये कोणाला ग्लोबल ग्रीन आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे? संतोष कुमार. कोणत्या राज्याने राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे? राज्य आहे आपला महाराष्ट्र.
जगभरातील पर्यटकांच्या पसंतीनुसार वर्ष 2026 मध्ये सर्वाधिक बुक केलेले आणि सर्च केलेले शहर कोणते असेल? हे आहे बँकॉक. नुकतेच भारताने कोणत्या देशाकडून R-37M या अति लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आयातीला मंजुरी दिली आहे? हे आहे रशिया. जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिवस असतो 23 एप्रिलला. नुकतेच चर्चेत असलेले वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? हे पुस्तक आहे TM कृष्णा यांचं. वी द पीपल ऑफ इंडिया, TM कृष्णा. मायक्रोसॉफ्टने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठात आपले पहिले समर्पित AI कौशल्य केंद्र स्थापन करणार आहे? हे आहे चंदीगडमध्ये. नुकतेच वन हेल्थ समिट 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होतं? तर हे आहे फ्रान्समध्ये. भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणती कंपनी स्थापन करण्यासाठी मंजूर दिली आहे? हे महाजिओटेक. बँकॉक येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी कोणी घातलेली आहे? हे बघितलं पायल नाग. कोणत्या राज्यात जगातील पहिले इझी मेल्ट, ज्याला आपण इलेक्ट्रिकली असिस्टेड सिग्नॅस स्मेल्टर म्हणतो आपण, या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण टाटा स्टीलने SMS ग्रुपसोबत करार केले आहे? हे आहे झारखंड. नुकतेच भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक AI आधारित कृषी बुद्धिमत्ता परिसंस्था लॉन्च केली आहे. कोणी लॉन्च केले? हे IIT रोपणने लॉन्च केले आहे, लक्षात ठेवा. नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेले खासदार गोपाळराव पाटील हे प्रसिद्ध कोण होते? हे होते एक बालरोगतज्ञ. नुकतेच सुरक्षा यंत्रणांना रिअल टाइम निर्णय सहाय्य वाढविण्यासाठी गृह मंत्रालयाला DRDOने कोणत्या स्वदेशी बनावटीच्या सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली विकसित करून दिली आहे? हे आहे प्रज्ञा. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणींचे अनावरण करण्यात आले आहे? हे आहे आंध्र प्रदेशमध्ये. दरवर्षी जागतिक वारसा दिन हा कधी असतो? हा असतो 18 एप्रिलला. सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापती निवड होणारे पहिले व्यक्ती बनले तर हरिवंश नारायण सिंह. जागतिक हिमोफिलिया दिवस कधी असतो? 17 एप्रिलला. नुकतेच आलेल्या टाइम 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती 2026च्या यादीत समावेश होणारे एकमेव भारतीय बनले तर रणबीर कपूर. नुकतेच कोणत्या देशाच्या GE एरोस्पेस कंपनीने भारतीय हवाई दलासोबत F-404 इंजिनसाठी डेपो सुविधा उभारण्याकरिता एका करारावर स्वाक्षर केले आहे? हे उभारणार आहे अमेरिकासोबत. नुकत्याच लॉरियाज वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरवण्यात आले आहे? हे व्यक्ती कार्लोस अल्कराज, स्पेनचे खेळाडू ते टेनिस खेळतात. ॲपल कंपनीचे नवीन CEO बनले तर त्याचं नाव आहे जॉन टर्नर्स. नुकतंच कोणत्या ठिकाणी ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे उद्घाटन करण्यात आले आहे? या नवी दिल्लीमध्ये. कोणत्या संस्थेने ओमेगा बॉल सादर केला आहे, जो भारतातील पहिला त्रिसंघीय किंवा 3 संघीय फुटबॉल प्रकार आहे, ज्याला आपण ओमेगा बॉल म्हणतो आपण, हे मद्रासचा आहे. जागतिक वसुंधरा दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 22 एप्रिलला. भावसागर संदर्भ केंद्राला भारताचे खोल समुद्रातील जीवजंतूंचे राष्ट्रीय भांडार म्हणून नियुक्त केले असून ते कोणत्या राज्यात आहे? हे आहे केरळमध्ये. नुकत्याच कोणत्या ठिकाणी नॉलेज सेंटर ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसची स्थापना करण्यात आली आहे? हे आहे मुंबईमध्ये. 1 एप्रिल 2026 रोजी कोणत्या ठिकाणी नौदल पदग्रहण समारंभ 2026 पार पडला? मुंबईमध्ये. आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग पुनर्वसन शिखर परिषद 2026 पार पडलंय नवी मुंबईमध्ये. नुकतेच दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठीची योजना आहे पर्पल फेअर 2026. ही योजना कशा संबंधित आहे थोडक्यात? कोणत्या ठिकाणी पार पडलं हे पार पडले अकोलामध्ये. वयाच्या 87 वर्षी निधन झालेले विजयपथ सिंघानिया हे कोणत्या कंपनी संबंधित होते? हे संस्थापक होते रेमंड कंपनीचे, रेमंड. नुकतेच कोणत्या तारखेपासून जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम जगातील पहिल्या डिजिटल जनगणनेला सुरुवात झाली आहे? हे आहे 1 एप्रिल 2026 पासून. नुकतेच स्थलांतरित वन्य प्राण्यांच्या प्रजातींवरील अधिवेशन, ज्याला आपण CMS म्हणतो आपण, COP15, हे याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? हे आहे ब्राझीलमध्ये. नुकतेच कोणत्या राज्यात नायक्ट्री बॅक्ट्रॅकस काली या नावाचं एक बेडूक आहे? या बेडकाच्या एका नवीन प्रजातीची ओळख पटवण्यात आली असून हे कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे कर्नाटकमध्ये. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घालणारा पहिला दक्षिण पूर्व आशियातील देश आहे?
इंडोनेशिया ज्याची राजधानी येतं जकार्ता. नुकतेच कोणत्या देशाने 1 एप्रिल 2026 पासून पुढील 4 महिन्यासाठी पेट्रोल निर्यातीवर बंदी घातलेली आहे? ही आहे रशिया. BBC चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे व्यक्ती मॅट ब्रेटिन. नुकतेच कोणत्या ठिकाणी 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे? हे आहे नागपूरमध्ये. द लॅन्सेट ऑफ द ऑब्स्टेट्रिक्स गायनेकोलॉजी अँड विमेन्स हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या जागतिक अहवालानुसार भारतातील माता मृत्यू दर 2023 मध्ये किती होतं? ह्या 116, म्हणजे 1 लाख मातांच्या मागे जन्मलेल्या मुलांची संख्या बघितली तर मातांचा मृत्यू किती होतं? तर 16, 1 लाख 116, 1 लाखाच्या नुसार हे मोजलं जातं MMR. भारतातील पहिले LPG ATM ची मशीन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? ही आहे गुरुग्राममध्ये, हरियाणामध्ये. कोणत्या देशाने जगातील पहिले 10G जी इंटरनेट सेवा हे लॉन्च केली आहे? ह्या UAE. IUCNच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीनुसार कोणत्या प्राण्यांना आता संकटग्रस्त एंडेंजर्ड म्हणून घोषित केले आहे? ह्या सम्राट पेंग्विन आणि दुसऱ्या येतं अंटार्क्टिका फर सेल. नुकतेच CRPFचे शौर्य दिवस कधी असतो? हा असतो 9 एप्रिलला. नुकतेच 9 बळी घेत पुरुष किंवा महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामधील आतापर्यंत सर्वोच्च आकडे नोंदवणारी लॉरा कार्डोसो ही कोणत्या खेळाडू ही कोणत्या देशाची आहे? हा देश आहे ब्राझील. महात्मा फुलेंची जयंती कधी असते? 11 एप्रिल रोजी. आसाम रायफल्सने कोणत्या राज्यात रेडिओ हायवे या नावाने एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केले आहे? हे आहे मणिपूरमध्ये. जागतिक यकृत दिन हा कधी असतो? 19 एप्रिलला. कोणत्या राज्याने इंग्रजीसोबत खासी आणि गारो या भाषांना अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला आहे? हे दोन्ही भाषा बोलल्या जातात मेघालयमध्ये. मेघालय. देशांतर्गत वार्षिक खेळाडू कर प्रणाली लागू करणारी भारतातील पहिली संघटना कोणती असेल? ही आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन. नुकतेच सागरी पर्यावरणासोबत आर्थिक वाढीचा समतोल साधण्याच्या उद्देशाने सागरी प्रादेशिक योजना ज्याला आपण MSP म्हणतो आपण, हे राबविण्यासाठी सामाजिक करारावर भारतातील पहिला राज्य कोणता पडला आहे? हे आहे ओडिशा. शुद्ध अंत करण्याचे आश्वासन देणाऱ्या इराण आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक वाटाघाटीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे आहे इस्लामाबादमध्ये. नुकतेच भारतीय लष्करात त्रिशक्ती कॉर्प्सने सुरू केलेल्या कोणत्या ऑपरेशन अंतर्गत उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि चुंगथांग हे 2 ठिकाण आहेत, लाचेन आणि चुंगथांग यांच्या दरम्यान भूस्खलनामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यासाठी त्याचं पूर्ण काम झालेलं आहे. ते ऑपरेशन कोणतं असेल? तर ते आहे ऑपरेशन हिमसेतू. ऑपरेशन हिम सेतू. 14 ते 20 एप्रिल 2026 दरम्यान कोणत्या राज्यात बोहाग बिहू महोत्सव साजरा करण्यात आला? हे आहे आसाममध्ये. म्यूज स्पार्क नावाचे AI मॉडेल कोणत्या कंपनी लॉन्च केलं आहे? हे आहे मेटा. आणि 1 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडणारे पहिली भारतीय फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी कोणती बनली आहे? ही आहे अमूल कंपनी. नुकतेच जागतिक शांतीसाठी भव्य पुरस्कार भेटला आहे. जे कृष्णा राव यांना भव्य पुरस्कार. तर वाचून घ्या. चला. महाराष्ट्र किल्ले पर्यटन धोरण 2025 नुसार प्रमुख किल्ल्यांवर नवपर्यटन व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. असे किल्ले 4 आहेत: रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर. विल्यम डॅलरेम्पर पुरस्कारासाठी यांना कोणत्या पुस्तकासाठी मार्क लिंटन इतिहास पुरस्कार भेटलेला आहे 2026चं? द गोल्डन रोडसाठी. उत्कल दिन हा कधी असतो? दरवर्षी 1 एप्रिलला. 26 ते 31 मार्च 2026 दरम्यान कोणत्या राज्यात माधवपूर मेला 2026 साजरा करण्यात आला? हे आहे गुजरात. नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत महिलांच्या नेतृत्वाखालील पहिला मुक्त व्यापार करार केला आहे? हे आहे न्यूझीलंड. 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या भारत श्रीलंका डायव्हिंग सरावाच्या 4थ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी कोणत्या भारतीय जहाजाने सहभाग घेतला आहे? हे आहे INS निरीक्षक. कोणाला बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2026 आणि कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती N चंद्रबाबू नायडू. IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज तर विराट कोहली. नुकतेच आलेल्या जागतिक अन्न सुरक्षा अहवाल 2026 नुसार सर्वाधिक असुरक्षितता कोणत्या त्या देशात आहे?
हे आहे नायजेरियामध्ये. नुकत्याच आलेल्या नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार जागतिक अतिश्रीमंतांच्या क्रमवारीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 6वा. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सगळ्याच माहिती आहे, अशोक कुमार लाहिरी. नुकतेच कोणत्या संस्थेने रोमन अवकाश दुर्बीण लॉन्च केले आहे? ही आहे नासा. नुकतेच आलेले द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे मनोज मुकुंद नरवाणे यांचं. केंद्रीय रेल्वे मंत्री आता अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी आदित्य नावाचं हाय स्पीड बुलेट ट्रेन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले आहे? हे आहे बेंगळुरूमध्ये. नुकतेच समान विकास सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्यात प्रथम जात आधारित सामाजिक जनगणना सर्वेक्षण केले जाणार आहे? हे आहे पंजाबमध्ये. नुकतेच आलेले सबपर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे आता आशुतोष अग्निहोत्री. दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिलला. त्यानंतर नुकतेच महाराष्ट्राच्या खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे सुनेत्रा पवार. कोणत्या देशातील अन्न टंचाईमुळे भारताने 1000 मेट्रिक टन तांदूळ मदत केली आहे? हे आहे बर्किना फासो. त्यानंतर नुकतेच हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनावरील योगदानाबद्दल 2024-25च्या प्रतिष्ठित प्राध्यापक M.S. स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? हे व्यक्ती डॉक्टर C. श्रीनिवास राव. 1506 किलोमीटर लांबीचा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 31 मार्च 2026 रोजी पूर्णपणे तयार झाला असून याला कोणी आर्थिक मदत केली आहे? झिका. जागतिक तायक्वांदो पुमसे क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला तायक्वांदो कोण असतील? तायक्वांदो खेळाडू त्यांचं नाव रूपा बायोर. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट चित्रपट कुठला असेल? तर तो होम बाउंड. भारताच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 2025 दीनदयाल उपाध्याय पंचायत राज शाश्वत विकास पुरस्कारात सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणजे क्रमांक 1चा जो पुरस्कार आहे तो कोणत्या जिल्ह्याला गौरवण्यात आला आहे? हे आहे सिपाही झाला त्रिपुरा. एक छोटीशी माहिती सांगतो या ठिकाणी. जो आपलं ईबुक आहे एप्रिल महिन्याचे ईबुक जर कोणी घेतलं तर नक्कीच घ्या. 20 रुपयाला आहे. टोटलपणे तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल. जर तुम्ही व्हिडिओ डेली बघत असाल तर संपूर्ण एप्रिल महिना तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. हे ईबुक आहे. या QR कोडवरती स्कॅन करून तुम्हाला 20 रुपये पाठवायचे आणि या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे. एप्रिल महिन्याचं हे PDF आहे. तुम्ही त्याची प्रिंट देखील काढून ठेवू शकता. चला पुढचा महत्त्वाचा प्रश्न. नुकतेच बिश्केक येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? 17. विस्डेन अल्मनॅक 2026च्या पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? हे व्यक्ती दीप्ती शर्मा. मॉन्टे कार्लो टेनिस मास्टरच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराजला पराभूत करून कोणी अव्वल स्थान मिळवले आहे? हे आहेत जानिक शन्नर. नुकतेच कोणत्या राज्यात जलसुरक्षेच्या दृष्टीने प्रोजेक्ट हिमसरोवर सुरू करण्यात आले? प्रोजेक्ट हिमसरोवर आहे लडाखमध्ये. ICCने मार्च 2026साठी मार्च महिन्यासाठी थोडक्यात प्लेअर ऑफ द मंथ कोण असतील? पुरुषांमध्ये आहेत संजू सॅमसन, महिलांमध्ये आहेत अमेलिया कीर. नुकतेच म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? म्यानमारचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणले तर मिन ऑंग हाईंग. भारताचा पहिला कोळसा वायुकरण आधारित प्रकल्प ज्याला आपण अमोनियम नायट्रेट म्हणतो आपण, हे आधारित अमोनियम नायट्रेट कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? हे आहे ओडिसामध्ये. नुकतेच छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे कर्नाटक. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारताने आपली तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिदमलला शिवे दाखल करून घेतले? कोणत्या ठिकाणी? ही आहे विशाखापट्टणमला. स्कायट्रॅक्सने कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट ऑफ द इयर पुरस्कार म्हणून घोषित केले आहे? हे आहे चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट. जागतिक होमिओपॅथी दिन कधी असतो? 10 एप्रिलला. अवघ्या 14 दिवसात सायकल चालवून एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण असतील? त्याचं नाव आहे दिव्या सिंह. एप्रिल 2026 मध्ये भारतातील कोणत्या ठिकाणी विक्रमादित्य वैदिक गडाचे उद्घाटन करण्यात आले आहे? हे आहे वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये. नुकतेच कोणाला 2026 या वर्षासाठी 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हे व्यक्ती कैलाश सत्यार्थी. नुकतेच भारत व कोणत्या देशादरम्यान सायक्लोन युद्धाभ्यास 2026ची चौथी आवृत्ती पार पडली? इजिप्तमध्ये.
नुकतेच कोणत्या राज्यात विशू हा नवीन वर्ष जो आहे तो साजरा करण्यात येत असतो? हा आहे केरळमध्ये. नुकतेच 42 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर खालीलपैकी कोणाला राज्य नक्षलवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त बनला आहे? हे आहे तेलंगणा. 13 एप्रिल 2026 रोजी उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येथे झालेल्या कोणत्या कोणाच्या हस्ते संसद खेल महाकुंभ 2026 चे उद्घाटन करण्यात येणार आहे? हे आहेत राजनाथ सिंग. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उन्नत कृषी महोत्सव 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं आहे? हे आहे मध्य प्रदेशमध्ये. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव डस्ट लीग 2026च्या मला वाटतं 7व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलं होतं? हे आहे नमनगान उझबेकिस्तानमध्ये. राजधानी मात्र ताश्कंद आहे. नुकतेच कोणत्या देशाने ऑनलाईन सट्टेबाजींशी संबंधित 7,000हून अधिक ॲप्लिकेशन आणि URL बंद केले आहे? हा देश आहे नेपाळ. 2025 विक्रमी 47 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीमुळे आणि आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या सहामाहीत 41.9% वाढ होऊन 22.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याने इलेक्ट्रॉनिक्स हे भारताचे कितवे सर्वात मोठे निर्यात क्षेत्र आहे? हे आहे तिसरे. IPL 2026मध्ये 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे भुवनेश्वर कुमार. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. फेरनिवडीमध्ये शरद पवारांनी बाजी मारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी कोणते प्रकल्प टनेल मशीनचे शुभारंभ करण्यात आले? हे आहे नायक. 2025-26 मध्ये भारतात पेटंट अर्ज दाखल करण्याच्या संख्येत कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तामिळनाडू. RBIने लिलावासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी करण्यासाठी एक योजना आणली. त्या योजनेचं नाव आहे उत्कर्ष 2029. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे चर्चेत असलेले अभिनेते विजय थलपती यांच्या पक्षाचं नाव काय असेल? हे आहे तमिळगा वेत्री कळगम. जागतिक आवाज दिन कधी असतो? 16 एप्रिलला. कोणत्या दिवशी लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची पायाभरणी करण्यात आली आहे? ही आहे पुण्यामध्ये. नुकतेच आलेल्या IID अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 नुसार भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. साधारणतः तो प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो देश आहे आईसलँड. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी भारतीय नौदलाने कोणते ऑपरेशन सुरू केले? ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण ॲक्रोबॅटिक थोडक्यात नेत्रदीपक हवाई प्रदर्शन सादर केले? तर याचं आहे चंदीगड. नुकतेच बेंगळुरू येथे लॉन्च करण्यात आलेल्या मानसिक विकारांमधील मेंदूची रचना आणि कार्य यावरील माहितीचे भारतातील पहिल्या डिजिटल भांडाराचे नाव आहे काम ब्रेन. कोणत्या देशाच्या इतिहासात प्रथमच विद्यमान राष्ट्राध्यक्ष हे संघीय नोटांवर स्वाक्षरी करणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरतील? हे आहेत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प. केंद्र सरकारच्या प्राईड ऑफ हिल्स या उपक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक निधीचे वाटप भेटणार आहे? तर अरुणाचल प्रदेश. नुकतेच हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरवण्यात आले आहे? हे होते हार्दिक सिंग. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस T20 क्रिकेट स्पर्धा 2025 विजेता कोण ठरला आहे? महाराष्ट्र पोलीस. एशियन स्क्वॅश फेडरेशन 2026 जो आहे 2025 जो आहे अवॉर्ड थोडक्यात एशियन स्क्वॅश फेडरेशन ह्याच्यामध्ये पुरुष प्लेअर ऑफ द इयर कोण असतील? त्यांचं नाव आहे अभय सिंह. आणि महिलांमध्ये आता अनाहत सिंग. भारतीय नौदलाने कोणत्या ठिकाणी नौदल गोदी INS तारागिरी या स्टेल्थ फ्रिगेटला सेवेत दाखल केले आहे? कोणत्या ठिकाणी? तर या विशाखापट्टणम 2026. नुकतेच आलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ताज्या अद्ययावत क्रमवारीत 65 किलो वजनी गटात जगातील अव्वल क्रमांकाचा कुस्तीपटू कोण ठरला आहे? सुजित कलकल. 15 एप्रिल 2026 पासून या फिक्कीचे नवीन महासचिव बनले आहेत अनंत स्वरूप. नुकतेच आलेल्या जागतिक सायबर गुन्हेगारी निर्देशांक 2026 मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? 10वा. नुकतेच आलेल्या ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार एप्रिल 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले असतील? गौतम अदानी. ISSF विश्वचषक ग्रेनाडा 2026 मध्ये मिश्र सांघिक प्रकारामध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? हे आहे गोल्ड मेडल. नुकतेच 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलं आहे? नवी दिल्लीमध्ये. RBIच्या केंद्रीकृत पेमेंट प्रणालीमध्ये सामील होणारी पहिली फिनटेक कंपनी आहे
पे पॉईंट इंडिया. कोणत्या राज्याने UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CM इन्स्पायर योजना सुरू केली आहे? ही योजना आहे मेघालयची. नुकतेच कोणत्या देशात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? हा देश आहे मलावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी गोदावरी नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चा शुभारंभ करण्यात आला? क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जे नाशिकमध्ये येतं. नुकतेच श्रीलंका व भारत हा धोकादायक टप्पा पार करणारी जगातील पहिली पूर्णपणे अंध जलतरणपटू कोण असतील? त्यांचं नाव आहे ईश्वरी पांडे. भारतीय लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटच्या पहिल्या खोल समुद्रातील नौकानयन मोहीम, ज्याला आपण समुद्र साहसला कोठून हिरवा झेंडा दाखवण्यात आला? तर तो आहे मुंबईमधून. नुकतेच भारतातील पहिले क्वांटम टेस्ट बेड चे उद्घाटन कोठे करण्यात आलं होतं? अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये. 10 ते 11 एप्रिल 2026 रोजी भारतीय वायुसेनेचे मेंटेनन्स कमांडर्स का कॉन्क्लेव्ह 2026चे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? या आहे नागपूरमध्ये. नुकतेच बायोकेमिस्ट्री आणि हेमॅटॉलॉजी सामान्यतः यांना मान्यता प्राप्त करणारी थोडक्यात आयुर्वेदिक संस्था कोणती ठरली आहे भारतीय? तरी ती संस्था आहे CARI. लक्षात ठेवा, बेंगळुरूमध्ये येतं. श्रीलंका, ओके, हा रिपीट झाला. जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा तिजोरी कोणत्या देशाने उभारली आहे? फिनलँडमध्ये. 25 मे ते 6 जून 2026 दरम्यान कोणत्या राज्यात सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आले आहे? गोव्यामध्ये. राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहीम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? अहिल्यानगर. नुकतेच आलेल्या अहवालानुसार भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे FDI पहिल्या क्रमांकावर कोणता राज्य आहे? महाराष्ट्र. HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? सूरजकुमार चांद. नुकतेच जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा तिजोरी फिनलँड आहे. ही स्लाईड झाली आपली. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या कचराभूमींचा समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक मिथेन वायूचे उत्सर्जन करणाऱ्या ठिकाणामध्ये करण्यात आला आहे? कांजूरमार्ग मुंबई आणि हैदराबाद आहे. लक्षात ठेवा. नुकतेच कोणाला विज्ञानाचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा $3 दशलक्ष ब्रेकथ्रू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2026 फ्रँक मर्ले यांना. वर्ष 2025 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026ने कोणत्या भारतीय मंत्र्यांना सन्मानित करण्यात आला आहे? राममोहन नायडू. फ्रान्समधील बोर्डो येथे नुकतेच झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026मध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली असतील? त्यांचं नाव आहे श्रेया शंतनू मुंदडा. नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन ह्या ST जो महामंडळ आहे आपलं, ह्याच्यामध्ये याचा ब्रँड अँबॅसेडर कोण असतील? तर हे व्यक्ती आहेत रितेश देशमुख. आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण असतील? लिसा गिल. नुकत्याच कोणत्या ठिकाणी एव्हरेडीने भारतातील पहिल्या अल्कलाईन बॅटरी उद्घाटन केले आहे? थोडक्यात युनिटचे उद्घाटन, तर तो आहे जम्मूमध्ये. कोणाचा US आर्मी वॉर कॉलेजच्या आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे? उपेंद्र द्विवेदी. कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यासाठी एक कायदा पारित केला आहे? तर तो आहे तुर्की आहे. नुकतेच कोणत्या देशाने तंबाखू आणि वेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे? हा आहे ब्रिटन. जागतिक बौद्धिक संपदा मालमत्ता दिन कधी असतो? तर 26 एप्रिलला असतो. IPL मध्ये 50पेक्षा कमी बॉलमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे अभिषेक शर्मा. नुकतेच कोणत्या देशाने तैमूर या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे? तैमूर आहे पाकिस्तानचं. RBIने सततचे अनुपालन न करणे, गंभीर प्रशासकीय समस्या आणि नियमांचे उल्लंघन या कारणामुळे कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना हा रद्द केला आहे? हे आहे पेटीएम पेमेंट्स बँक. नुकतेच रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने जनगणना 2027 साठी कोणते राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू केले आहे? हे आहे 1855. नुकतेच भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कुठे करण्यात आली असेल? हे आहे भुवनेश्वरला. नुकतेच नागरिकांना अधिकृत सूचनांची पडताळणी करण्यास आणि डिजिटल घोटाळे टाळण्यास मदत करण्यासाठी CBIने कोणते चॅटबॉट लॉन्च केले आहे? हे आहे अभय. दरवर्षी नागरी सेवा दिवस कधी असतो? 21 एप्रिलला. कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाला केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी AI शक्तीवर चालणारे मोबाईल ॲप विकसित करण्यासाठी WWF राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे?
एन अलीम युसुफ. भारतीय हातमागाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विश्वसूत्र उपक्रम कोणाचा असेल? हे आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. अरब लीगच्या पुढील महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे व्यक्ती तर नबील फहमी. जिंदाल स्टील कंपनीने आपले पहिले ब्रँड अँबॅसेडर घोषित केले रणवीर सिंग यांना. वन्यजीव संवर्धनासाठी जगातील पहिल्या जागतिक विद्यापीठ वनतारा विद्यापीठाचे उद्घाटन अनावरण कुठे करण्यात आलं आहे? हे आहे जामनगरमध्ये. कोणत्या बंदराने भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल जे निर्यात केंद्र म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे? मुंद्रा बंदर, जो की गुजरात राज्यामध्ये येतो. युनोच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? हे व्यक्ती आता प्रीती सदन. नुकतेच जागतिक चकास रोग दिवस असतो 14 एप्रिलला. IPLमध्ये 4000 धावा बनवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनले आहेत शुभमन गिल. 1-8चे ब्रँड अँबॅसेडर बनले तर स्मृती मंधाना. आणि नुकतेच वन्यजीवांचे संरक्षण आणि नाजूक परिसंस्थेचे जतन करण्यासाठी कोणाला मच्छली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? अनिता चौधरी यांना. उपग्रह इमारत म्हणून ओळखली जाणारी व नुकतेच पाडण्यात आलेले एकता भवन कोणत्या राज्यात आहे? हे आहे पाटणा, बिहारमध्ये. आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने माझे मत माझी मोहीम हे अभियान सुरू केले? हे आहे केरळमधील. नुकतेच आलेल्या IMFच्या अहवालानुसार भारत जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे अर्थव्यवस्था बनला आहे? 6व्या. नुकतेच भारतात 106व्या घटना दुरुस्ती अंतर्गत नारी शक्ती वंदन अधिनियम कधी सुरू करण्यात आला? 16 एप्रिल 2026. टाटा सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करण्यासाठी कोणत्या सेजची निवड करण्यात आली आहे? हे आहे ढोलेरा, गुजरात. नुकतेच कोणी फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 जिंकून जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे? आर वैशाली. कोणाला यंदाच्या सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? श्रीनिवास पाटील. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या पक्षांची UNFCCC म्हणतो आपण 31वी परिषद COP नोव्हेंबर 2026 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? हे आहे तुर्कीमध्ये. नुकतेच दिव्यांग अर्जदारांसाठी सुलभता वाढविण्यासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते असेल? हे आहे भोपाळ. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस कधी असतो? 12 एप्रिलला. नुकतेच वीज व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत कोणत्या देशादरम्यान पुन्हा चांगचू 2 निर्यात शुल्कावरील करारावर स्वाक्षरी केली आहे? हे आहे भारत व भूतान. नुकत्याच कोणाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये निवड झाली आहे? जय शहा. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने, ज्याला आपण GSI म्हणतो आपण, कोणत्या राज्यातील याना गुहाना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा म्हणून स्थळ म्हणून घोषित केले आहे? हे याना गुहा आहे कर्नाटकमध्ये. 18 एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC महिला T20 चॅलेंज ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? रवांडामध्ये. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता UCC लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले असून महिलांसाठी मालमत्ता नोंदणी शुल्कात 50% कपात केली आहे? हे आहे छत्तीसगड. त्यानंतर नुकतेच कोणाला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर 2026ने सन्मानित करण्यात आला आहे? हे तर सयानी गुप्ता. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे? जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जो उत्तर प्रदेशमध्ये येतो. गुरजंत सिंग यांनी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्त जाहीर केले, तर त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? हे हॉकी खेळत होते. हॉकी. इराणने नौकानयनावर घातलेल्या निर्बंधानंतर बहरीन आणि UAE सह एकूण किती राष्ट्रांच्या आघाडीने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी वाहतुकीचे संरक्षण करण्याचे वचन दिले आहे? हे आहे 22. तर हे देशांची संख्या वाढत आहे. नुकतेच कोणाला चित्रपटसृष्टीतील 5 दशकांच्या योगदानाबद्दल दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ महोत्सव 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? नंदामुरी बालकृष्ण यांना. नुकतेच कोणत्या देशाने ताशी 275 किलोमीटर वेगाचे जगातील पहिले माल बुलेट ट्रेन लॉन्च केले? हे आहे जपान. मंत्रालय, विभाग, संघटना आणि राज्यांमधील प्रशासकीय क्षमता मजबूत करण्यासाठी डॅश डॅश हा एक क्षेत्र केंद्रित उपक्रम सुरू करण्यात आले? साधना सप्ताह. नुकतेच एप्रिल 2026 मध्ये डिजिटल पायाभूत सुविधा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने स्टारलिंक इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे? हे आहे मेघालय. आंतरराष्ट्रीय विकास व शांततेसाठी क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येत असतो? हा असतो 6 एप्रिलला.
पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय पुरुष संघाला हरवून कोणत्या देशाने सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावले आहे? हे आहे बांगलादेश. भारतात मंजूर झालेली पहिली डेंग्यू लस कोणती आहे? क्यू डेंगा. नुकत्याच खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आला? 4 एप्रिल रोजी. नुकत्याच अर्थ अवर 2026 कोणत्या दिवशी आयोजित करण्यात आला? 28 मार्च. यशोदा आणि कृष्ण हे भारतातील आतापर्यंत सर्वात महागडे चित्र ठरले असून ते कोणी काढले? राजा रविवर्मा. यामाहा म्युझिक इंडियाने खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केले आहे? रहमान. नुकत्याच अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? अश्विन. नववा हिंदी महासागर संमेलन 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं? हे आहे मॉरिशस. नुकतेच सियाचीन दिन हा कधी साजरा करण्यात आला? 13 एप्रिलला. रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती 16 ते 28 जून 2026 दरम्यान कुठे करण्यात आली आहे? या हैदराबादमध्ये. नुकत्याच NCERTने NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि NCFSE 2023च्या मार्गदर्शक तत्वानुसार 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 9वीचे नवीन हिंदी पाठ्यपुस्तक सादर केले असून त्याचे नाव काय असेल? हे आहे गंगा. नुकतेच इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? निझार अमेदी. नुकतेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे 92व्या वर्षी निधन झाले असून त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके. नुकत्याच कोणत्या देशात बिस्केट जत्रेने नवीन वर्षाचा उत्सव सुरू झाला? तर तो आहे बिस्केट आहे नेपाळमध्ये. मतदारांचे स्वागत करण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने नीला रोबोटला तैनात केले आहे? हे आहे पुद्दुचेरी. नुकतेच सिंधी भाषेत भारताच्या संविधानाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले असेल? CP राधाकृष्णन. नुकत्याच महाभियोगामुळे चर्चेत असलेले व आता राजीनामा दिलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते? अलाहाबाद. नुकत्याच कोणत्या राज्याने 1 जुलैपासून राज्य मद्रासा बोर्ड समाप्त करण्याचे घोषित केले आहे? राज्य आहे उत्तराखंड. भारतातील 99 रामसर स्थळ बनले आहे कोणतं? त्याचं नाव आहे शेखा झील पक्षी अभयारण्य. कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. नुकतेच बल्गेरियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? रुमेन रादेव. नुकतेच भारताचा 95व्या क्रमांकाचा चेस ग्रँडमास्टर कोण बनला आहे? अरण्यक घोष. देशभरात कोणत्या दिवसापासून ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा 2025 लागू करण्यात येणार आहे? 1 मे 2026. जागतिक शांततेतील योगदानाबद्दल भव्य पुरस्कार ज्याला आपण ग्रँड प्राइज म्हणतो पण याने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? जे कृष्णा राव. महाराष्ट्र किल्ले पर्यटन धोरण 2025 नुसार कोणत्या प्रमुख किल्ल्यांवर नमो पर्यटन व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे? रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर. त्यानंतर मार्क लिंटन इतिहास पुरस्कारासाठी 2026 कोणाला मिळाले आहे? कोणत्या पुस्तकासाठी थोडक्यात? तर हे तर विल्यम डॅल्टन यांना भेटलेलं आहे द गोल्डन रोडसाठी. उत्कल दिन कधी असतो? 1 एप्रिलला. 26 ते 31 मार्च 2026 दरम्यान कोणत्या राज्यात माधवपूर मेळा 2026 साजरा करण्यात आला? हे आहे गुजरातमध्ये. नुकतेच उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या टाइड्स ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण असतील? सुधा मूर्ती. नुकतेच कोणत्या ठिकाणी एक्स द्वीप शक्ती 2026 हा मोठा संयुक्त लष्करी सराव यशस्वीरित्या पार पडला? अंदमान व निकोबार येथे. नुकतेच डॅश डॅश यांना मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्रासाठी प्रतिष्ठित US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार मिळाला आहे. अरुंधती रॉय यांना. जपान ग्रँडप्रिक्स 2026चा विजेता कोण असेल? किमी अँटोनेली. संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात भारतातील कोणत्या शहराचा एकमेव शहराचा समावेश करण्यात आला आहे? हे आहे वर्कला, केरळ. कोणत्या ठिकाणी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आले आहे? हे आहे उलन जी मंगोलियाची राजधानी आहे. नुकतेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? चंचल कुमार. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेच्या चमूमध्ये चंद्राच्या वातावरणात प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला कोण असतील? क्रिस्टिना कोच. मियामी ओपन टेनिस स्पर्धा 2026चा पुरुष एकेरीचा विजेता कोण असेल? जानिक सिन्नर. महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान कोणत्या तारखेपासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे? 1 एप्रिल 2026. नुकतेच कोणत्या कंपनीने
भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गनची पहिली तुकडी सुपूर्द केली असेल? हे आहे अदानी डिफेन्स. नुकतेच इंडोर लांब उडीमध्ये 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू बनले आहे लोकेश सत्यनाथन. नुकतेच निधन झालेले चंद्रिका प्रसाद संतोखी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? त्यांचं नाव आहे ह्या देशाचं नाव आहे सुरिनाम. नुकतेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया बल NDRFचे महासंचालक बनलेत कोण? त्यांचं नाव आहे पियुष आनंद. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नुकतेच दिल्ली एम्सच्या माजी विद्यार्थिनी डॅश डॅश यांची नेपाळच्या आरोग्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे तर निशा मेहता. नुकतेच वयाच्या 87वे निधन झालेले विजयपथ सिंघानिया हे कोणत्या कंपनी समितीत होते? रेमंड कंपनी. हे पीच झालेली आहे आपली. त्यानंतर नुकतेच कोणत्या राज्यात भारतातील पहिले स्वदेशी बनावटीच्या 500 मेगावॅट क्षमतेचा प्रोटोटाईप फास्ट ब्रेडर रिॲक्टरचे 6 एप्रिल 2026 रोजी स्थापना करण्यात आले? कोणत्या ठिकाणी? तर तामिळनाडूमध्ये. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या AI चालित पॉरटॅक्सीची पायाभरणी करण्यात आली? मुंबईमध्ये. धुरंधर या चित्रपटात दिग्दर्शक कोण असतील? त्यांचं नाव आदित्य धर. नुकतेच चर्चेत असलेले अ रोड वेल ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र कोणाचं आहे? हे आहे R.K. राघवन यांचं. R.K. राघवन. नुकतेच एप्रिल 2025 मध्ये आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिलेले कमला जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. नुकतेच पार पडलेल्या 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात आयोजित करण्यात आलेल्या पोलीस फोटोग्राफी या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाला कितवे क्रमांक भेटले आहे? दुसरे द्वितीय क्रमांक. कोणत्या राज्यात 2300 वर्ष जुना शिलालेख सापडला आहे? नुकतंच तर त्या तामिळनाडूमध्ये. दिनांक 11 ते 12 एप्रिल 2026 रोजी कोणत्या ठिकाणी शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन पार पडलं? दिल्लीमध्ये. राज्य सरकारने किती प्रतिशत नद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये नुकतंच उल्हास नदीचा समावेश करण्यात आला आहे? 54 नदी आहेत एकूण. नुकतेच मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026चा मुकुट जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण बनले असतील? गीतांजली ओम प्रकाश. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा JK. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. रिव्हिजन खूप छान पद्धतीने झालेलं आहे तुमचं. आणि एप्रिल महिन्यात जो आपला ईबुक आहे, हे ईबुक कोणी घेतलं तर नक्कीच घ्या. या QR कोडवरती तुम्हाला स्कॅन करून ₹20 पाठवून द्यायचं आहे आणि त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला ह्या नंबरला पाठवायचा आहे WhatsAppला. तुरंत तुम्हाला PDF भेटून जाईल एप्रिल महिन्याचं. जर याच्या पूर्वीचे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचे पाहिजे असेल तर तरी पण तुम्हाला ₹20 पे करायचे आहेत. म्हणजे ₹40 तुम्हाला दोन्ही 4 महिन्याचे साधारणतः चालू घडामोडीची PDF भेटून जाईल तुमच्या WhatsApp नंबरवरती. चला तर थांबूयात आपण. जाता लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपला ऑनपोस्ट ॲप आहे, ॲप्लिकेशनवर नक्कीच जे कोर्स आहेत त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ह्याला स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. इंस्टाग्राम त्याला देखील नक्कीच फॉलो करा. इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद. जाता लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट उद्या सकाळच्या 6 वाजताच्या डेली करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.